दिस इज माय जीन्स. जिला म्हणजे प्रॉब्लेम एवढाच आहे का ही छोटी पडते, म्हणून मी विचारते तिला. जितक्या ट्युटोरियल्स मी बघितलेत ना त्याच्या हिशोबाने हे बघा, मी पहिले खालची तर थोडीशी खोलले, पण म्हणजे मी खालचं हे जे आपलं दुमडलेलं असतं तो ओपन केले. आणि त्यानंतर आपल्याला इथून ही दिसते, इथून ही जीन्स ना पूर्ण ओपन करायचे टिल दोन्ही साईडच्या क्रॉच एरियापर्यंत अशी, म्हणजे आपल्याला प्रॉपर एक फिनिशिंग भेटेल. चला बघूया आता. मी एक मला असं 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 करत पूर्ण ओपन करत न्यायचे. आणि त्याच्यासाठी आपण म्हणजे जर जयजोल, आणि हे आपण पूर्ण हाताने शिवणार आहोत कारण की आपलं जर मशीन तर नाही आहे, म्हणून बघूया कशी होतं. मी तुम्हाला पूर्ण खोलल्याच्या नंतर दाखवतो. मी कापू पण शकताय याला, पण माझ्या अंगांची मस्ती बघा ना. मी एक 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 धागा सोलत बसलं कारण की माझं कैची हाय, पण त्या कैचीला धार पण नाही, ती वेगळी गोष्ट, पण मला पूर्ण कपडा पाहिजे म्हणून एक एक सिंगल. आणि ते धागा असं पटापट होत पण नाही. पहिले मागशा खोला, मग पुढच्या खोला. माझ्या हातात एक कान झालेला आहे का या जीन्सला मी थोडंसंच गेले, पण जास्ती नाही, पण थोडासा कान तर केले मी. इथून अशीला 2 एजन करून घेतलेली आहे. आता मेन पार्ट आहे जो इथून थोडासा आपण खोलूया. इथून हा पार्ट थोडासा खोलून याला आपल्याला थोडासा क्रॉस करायला लागणार आहे, म्हणजे इथून आपल्याला थोडीशी फिटिंग भेटावी. इथून मी खोलेला आता इथपर्यंत, आणि मग याला थोडासा इकडं असं अटॅच करणार आहो मी, ज्याच्याने मला एक शेप येईल, साईज येईल. ओके, करतो सांगतो. या साईडचा समजा आपला पहिला खिसा, आणि इकडं दुसरा खिसा फ्रंटचा, आणि बॅकचा पहिला, असा समजून आपण इथून बघा. मी पिना ट्राय केलं कारण की मला बघायचं आहे कसा लुक येतं, त्याच्यानंतर मी स्टिच करेल. मग मी दोन्ही साईडला बघा अशा सेफ्टी पिना लावल्या. मला एक लुक बघायचं आहे का कसं येतं, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवता येऊ मी घालून का कसा वाटते. मग आपण पुढच्या याच्यावरती जाऊ का आपल्याला कसं स्टिच करायचं आहे. असं येतं. इथून मला अजून स्लिट मारायची गरज आहे, आणि हा असा लुक बघा. हे इथून मी पिना लावल्या ना, तर माझ्या अंदाजे योच जो एरिया आहे ना त्याला मी थोडासा सरळ गेल स्ट्रेटसारखं, आणि मग त्याला खालपर्यंत नेल. आणि हा धागा जो दिसतोय ना या जीन्समधलाच निघलेला आहे. पहिले बघा मी एवढा ना असा इथून असा फिट करून घेतले. आता बाकीचा मी सगळा असा बघा, इथं बघा मी पिना लावल्यान असा मला वरून घ्यायचं आहे, म्हणजे एक याच्यावरती घ्यायचं आहे, पॅटर्न काढायचं आहे. असा दिसतंय बघू, मी तुम्हाला दाखवल पूर्ण जेव्हा यो शिवून होईल ना तेव्हा, कारण की धागा इतका मोठा आहे ना का माझ्या हातान राहत नाही आहे, म्हणून मला दाखवायला थोडासा कठीण जाते. पण मी लवकरच कंप्लीट करता आणि मग तुम्हाला दाखवता. आहे ना काही जणांच्या सुई पण लवकर जात नाही. जीन्सचा कपडा ऑलरेडी शिवायला कठीण असतं, त्याच्यामध्ये यो धागा गरजेपेक्षा जास्ती मोठा. जस्ट लुक एट दिस. फक्त 1-2 कांड झाले ते मी करतो नाही, बट हे बघा, हे दिसते मी एक्स्ट्रा फॅब्रिक काढलं नाही म्हणून हे असं आलेलं आहे. याला मला फिक्स करायला लागेल. आणि जस्ट लुक एट दिस, हाऊ ब्युटिफुल इज टर्न आउट. आणि जस्ट लुक एट दिस. इथून पण काढ गेले मी, पण अजून शिवायचं आहे मला, म्हणून ठीक आहे. हे त्याची मेहनत करायला लागते मला माहिती आहे का, कारण की हे इथला चुकला, हे इथला मला कट करायला पाहिजे होतं, मी कट नाही केला. तर आता पुरी डबल इतकी शिलाई मारलेली आहे यार मी, ती सगळी खोलायला लागेल मला. म्हणजे मला माहिती आहे मी अर्धवट पण करू शकता, पण सीन असं आहे ना, खालच्या धागा ठेवले मी, आणि एवढूशा धाग्यान खेचता नाही येणार मला धागा, यो प्रॉब्लेम आहे. बघा मी ना पहिले ना इथला कट केला नव्हता. आता मी एवढा पार्ट आहे ना, म्हणजे फ्रंटवरचा, हे बघा हे फ्रंट आहे, याच्यावरचा पहिला एवढा पार्ट आहे ना तो थोडासा कट केले. आणि आता याला आपल्याला फक्त आतमध्ये टाकायचं आहे, आणि हे जे आहे ना हे थोडासा इकडं खेचून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपल्या इथं असं फुगत होतं ना ते नाही फुगणार. माझ्याने थोडासा अजून कट करून दे, कारण की खूप जास्त फुगत होतं थोडा. पुरी कंबर दुखायला लागली माझी या स्कर्टच्या चक्करमध्ये.
असं वाटत होतं टेलरला दिला असतं तर जास्ती चांगला झाला असता, पण DIY करायचं आहे मला.